हॅलो. हॅलो. हां, बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. म्हणजे उशीर झालाय खूप, तर नाही काही करू आत्ता हरकत नाही. का? करा. अहो वेळच मिळत नाही ना दिवसभर पण. हो म्हणून मग ना? मी काल पण किती 12 वाजेपर्यंत अनुभव घेतले. हो का? बरं, बरं. हां, हां. सांगा ना जेवणे ताई. झाले का? अ, झाल्यासारखंच आहे का मला फळं-बिळं खाल्ले तरी होऊन जातं. हो का? बरं, बरं. हां, हां. काय अनुभव आला ताई? कुठून बोलता सांगायचंय? ताई मी त्या दिवशी केलं नव्हतं का आमच्या लग्नाचा? माहिती आहे ताई मला, पण तुम्हाला जर सांगायचं असेल तर. हो, तुम्हाला हो, माहिती आहे हो. ना, माझ्याकडे असतात नावं, पण हां, मी तेच, घेत तेच. नाही स्वतःहून नाव. हो, कारण हो, हो. कोणाचा अनुभव कसा आहे आपल्याला काही माहीत नसतं ना. हो, हो, हो. बरोबर आहे, हां, बरोबर हां, आहे. हां. नाही ताई नाव नाही सांगत. बरं, बरं. कुठून बोलता हां. ते सांगायचंय? फक्त नका एवढं सांगू सांग सध्या, नका सांगू सध्या. हां, नंतर कारण सांगते. हां, हां. कारण तुम्ही आता ते बोलले ना लग्नाच्या अनुभवाचं पण म्हणून. हो, हो, हो. ठीक आहे, ठीक आहे. हां, नंतर हां. दुसऱ्या वेळेस सांगेन. हां, हां. हां, हां. हां. ताई ते मी ना दादाच्या मठातलं नाही का सांगणार होते. हां, हां, हां. आपल्या प्रदीप दादाच्या मठामध्ये गेले होते ना मी. हो, 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 हो. तर ताई म्हणजे काय मला माहिती नव्हतं ग्रुप वगैरे ते महिला सेवेकरी ग्रुप, परत दादांचं चॅनल YouTubeचं ते पण नव्हतं माहिती. अगं बाई! हां, हां, हां. काहीच नाही. पण मी अचानक कशी म्हणजे YouTubeला एक दिवशी असं मला मेसेज आला, की हं. दादांकडून सेवा घेतली आणि 21 दिवसातच आम्हाला रिझल्ट आला. परत मग मी नंतर बघतच गेले त्यांचे मेसेज. अरे वाह! हां, हां, हां. हां आणि मग मी लिंक बघितली छोटीशी महिला सेवेकरी ग्रुप तिथं गेले, मग जॉइन झाले. मग नंतर मेसेज यायला लागले महिला सेवेकरी ग्रुपला हां, आणि हां. मग तिथं होतं योगेश दादाचं पण ॲडमिन जे आहेत ना, हो, त्यांचं पण हो. होतं. मग त्यांना आपली समस्या सांगू शकता. मग ते सेवा देतात दादाकडून घेऊन. बरोबर. हां. हां, मग असं झालं. मग माझ्या सासऱ्यांचं ना ऑपरेशन झालं होतं. हं, हं. एन्जिओग्राफी. हं. हं, हं, तर हं. मग त्यांनी ऑपरेशन केल्यानंतर पण त्यांच्या छातीत दुखत होतं ताई. अय्या! हो, ऑपरेशन झालं त्याच्यानंतर पण दुखत होतं. मग घरी आले. म्हणजे कसं मोठ्या माणसाचं दुखायला जरा घरातलं वातावरण पण हे होते ना. बरोबर, बरोबर. हां आणि ते मग सारखं बसून राहिले, विचारच करायले, हं. दुखायले म्हणून. तर मग ते हं. मला हेच नाही म्हणजे बघावंच वाटत नाही तसं दररोज तेच. आई म्हणजे गं! वाटायले काहीतरी करावं म्हणून हिच्यासाठी. हां, 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 आणि हां. मग आपलं स्वामीचं तर चालूच होतं. मग म्हटलं हं. दादाला तरी मेसेज करून बघावं. पहिल्यांदाच करायचा होता. हां, हां, हां. आणि मग योगेश दादाला मेसेज केला, की सासऱ्यांचं ऑपरेशन झाले म्हणलं आणि तरी पण ना त्यांचं राहायच नाही, छातीच दुखतीये. हां, तर हां. मग दादांनी 1 दिवस बघितलं नाही आणि मग त्यांनी अगोदरच मेसेजला टाकलेले, की दादा जॉब करतात ना, हां, हां, हां. त्याच्यामुळं ना तर ते एकदा मेसेज टाकायचा मग 2 दिवसांनी त्यांचा रिप्लाय आला तर ठीक आहे, नाहीतर मग परत तोच मेसेज त्यांना सेंड करायचा. हां, हां, हां. हां, तर मग त्यांना मी परत सेंड केला. मग त्यांनी मला हं. 21 वेळा तारक मंत्र आणि 3 माळ श्री स्वामी समर्थ जप याचं हां. तीर्थ दररोज द्यायला सांगितलं 21 दिवस. तर बरं. मी हां, हां. हां, तर मग मी त्यांना ना दररोज देत होते न चुकता. कधी हां. एखाद्या वेळेस आता पाहुणे पण भेटायला येत होते ना, तर मला करणं पण होत नव्हतं. कधी-कधी हं. तीर्थ, स्वयंपाक ते करावं लागत होतं. तर हां, हां. मग मी काय करायची, रात्रीच्या टायमिंगला करायची. जेव्हा टाईम मिळेल तेव्हा करायची. हां, हां, हां. तर मग ताई आणि असं आम्हाला कसं म्हणजे सध्या आम्हाला बेबी नाहीये ना, हां, 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 तर हां. मग आम्ही हॉस्पिटल वगैरे जात असतो. इथं-तिथं समजा असं कुठे हो, रिझल्ट हो, येतो, हो, तिथं हो. असं चालूच असतं आमचं. तर हां. अशामध्ये ना आम्ही बंद केलं त्यांचं दुखायलं तेव्हापासून. म्हणजे कुठेच हां. नाही गेलो आम्ही हां, हां, हां. आणि त्यांच्याच ह्याच्यात होतं. तर मग मग दादाची ती सेवा त्यांना दिली. दररोज तीर्थ देत होते. 1 दिवस, 2 दिवस मग ते स्वतः म्हणाले, "आता थोडं बरं वाटायलं. मी एकटाच जाऊन येतो चेकअपला." अरे असं वाह! म्हणाले. मिस्टर म्हणाले, "नाही मला एकट्याला कसं पाठवू?" तरी म्हणतात, "नाही, मी एकटा जातो. मला बरं वाटेल आता." अय्या! हो आणि म्हणजे जसं-जसं तीर्थ त्यांना देत जाईल का दररोज, तर हं. थोडा चेंजेस असा वरचेवर त्यांना होत राहिला. म्हणजे बाहेर बसायचे. आमची दुकान आहे ना किराणा दुकान, तर हो, हो, दुकानात हो. पण बसायले. आम्ही म्हणालो, "नको काहीच नाही गरज आणखीन बसणे तुम्हाला." तर नाही, म्हणतात, "मला हां. घरात बोर होईल, आता मी बसतो दुकानी." अरे बापरे! आणि आणि सेवेच्या अगोदर ताई त्यांना सारखे म्हणजे प्रत्येक पाहुणे आले ना, ते काय म्हणायचे, की "तुम्ही काय करत जा, थोडं बाहेर बसत जात जा, थोडं बोलत जा, मित्रांशी बोलत जा, फोन वगैरे कोणाला करून बोलत जा." असं एकसारखं नका घरात बसायचं होतं. ते म्हणायचे, "नाही मला बसावं वाटत नाही, मन नाही लागत." असं करायचे. हां. आणि सेवा जसं-जसं मी करायली तसं-तसं ते त्यांना दिली, तर त्यांच्यात असं म्हणजे चेंजेस व्हायला गेला. किती आणि छान हो ताई. किती हो. छान वाटतं असं. तेच आणि मग अ, 20 दिवस झाले, 21 दिवस झाले. 21व्या दिवशी इथून हं. मी तीर्थ दिलं. मला माहिती होती आज 21वा दिवस आहे म्हणून हां.
हा स्वामींना हा म्हणलं, आता स्वामी आज दिले बरं का 21वा दिवस आहे. आता तर काहीच दुःख देऊ नका बिलकुल, असं लक्षच नका जाऊ दे त्यांचं. हा मी हा इथून तीर्थ दिलं असं मनात म्हणलं, दिलं दिलं तीर्थ दिलं, दर्शन घेतलं हा आणि ते गेले. हा इथून गेले, घरातून गेले आणि ह्यांना दुकानात गेले. दुकानी ना तर गेले, मिस्टर दुकानात बसतात ना, तर मग गेले आणि म्हटले, तुम्हाला कुठं हॉस्पिटलला जायचं असेल तर जा ना. तुम्ही किती दिवस झाले कुठेच नाही गेले. आता माझं राहिलं. अय्या. म्हणजे आता माझं पूर्ण राहिलं, मला काहीच नाही वाटायला. बापरे. स्वतःहून किती 21व्या छान. दिवशी स्वतः 21व्या दिवशी म्हणले, तुम्हाला कुठं हॉस्पिटलला जायचं तर जा. तुम्ही माझ्यामुळं खूप दिवस झाले गेला नाहीत कुठं, काही नाही. तुम्हाला जायचं तर जा. मी आता वाव. दुकानात बसू शकतो आणि माझं आता पूर्ण राहिलं, कुठेच त्रास नाही. किती छान, किती छान हो ताई. बघा कमाल ना. दादांच्या. मग इथे पण चेक केलं का दवाखान्यात वगैरे? हां, आणि मग ते 21 दिवस झाल्याच्या नंतर मग परत चेकअप झालं, महिन्याला परत बोलवलं. तर मग डॉक्टर पण म्हणले, आता तुम्ही असं खाण्याचं पण कोणतंच पथ्य नाहीये तुम्हाला. तुम्ही जे घरात भाज्या बनवताल ते खाऊ शकता. तुम्ही फिरू शकता. म्हणजे असं तुम्हाला जे वाटेल तुम्ही ते करू शकता. काय? काहीच नाही म्हणले तुम्हाला रिपोर्ट आता. वगैरे सगळे बघितले? सगळं सगळं नॉर्मल, सगळं काहीच नाही. रिपोर्टमध्ये पण काही नाही की तुम्हाला छाती दुखते. मग आम्ही विचारलं, सर छातीच दुखते, तरी पण दुखते म्हणत होते मागे, आता तर नाही. पण नंतर पण म्हणलो, तर ते म्हणजे नाही काहीच नाही. हे थोडं ना जास्त असं मनाला लावून घेत होते की माझं ऑपरेशन झालं, अच्छा. ऑपरेशन झालं. हा. त्यामुळे त्यांची दुखत होती. आणि ते तर आता तर आज त्यांच्या समोर बसले आणि म्हणले, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सर? तर सासरे काय म्हणतात, नाही काहीच नाही, पण म्हणलं एकदा चेक करून यावं. बघा काय तिथं किती छान, बसले ते. किती छान आणि बघ. घरी आणि ताई घरी मिस्टर आले आणि म्हणते, तिथं गेलो आणि हे तर म्हणाले, माझं काहीच नाही दुखायलं पण चेकअपला आलो. अरे वा. बघा कमाल स्वामींनी म्हणजे होते. त्यांचं 21 दिवसामध्ये ताई त्यांना पूर्ण क्लिअर केलं. बघा. हो म्हणजे आणि ताई म्हणजे का नाही स्वामींवर विश्वास ठेवणार हो कोणी. हो ताई. आणि पहिले म्हणजे मी नाही का म्हटलं मागे म्हणलो हे का म्हणजे तुम्हाला अनुभव सांगितला, मी काहीच करत नव्हते. मग नंतर करत गेले आणि पहिले मिस्टर तर करायचे. मग नंतर मी सेवेत आले तर मी करायले. तर मग आणि त्यांना अनुभव आला ना तीर्थाचा आमच्या सासऱ्यांना, तर ते वा पण आता करायले. वा 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 वा. ते पण तीर्थ म्हणजे असं तीर्थ घ्यायला लगेच असं घेणार. म्हणजे असं त्यांना पूर्ण हे झालं आणि ताई त्यांचं झालं आणि मग परत थोडं एकदा काय म्हटले मनात म्हणजे असं त्यांना मला काय वाटलं, की थोडं आता म्हणजे मिस्टर काय म्हणले, की सासरे म्हणले चेकअपला जाऊ येतो एकदा. तर मग मला काय वाटलं चेकअपला म्हणजे त्यांना काय कशाला जायचं होतं ताई, पाय वगैरे ते दुखायलेत ना त्याच्यामुळे जायचं होतं. हा 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 हा. त्याच्यामुळं आणि मला कसं वाटायलं, मला वाटायलं बापरे! मी तर 21 दिवस केलं. स्वामींनी मला तर अनुभव दिला होता. मग आता कसं म्हणाले चेकअपला जायचं. मला माहीतच नाही कोणतं चेकअप करायचं होतं तर. हा हा आणि मला वाटलं त्याच्यामुळे मी स्वामींना परत म्हणे मग स्वामी म्हणजे ते लक्ष्मीपूजन होतं का आपल्या, लक्ष्मी जेवायला यायच्या होत्या त्या दिवशी. हो 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 हो. तर मी नैवेद्य करत होती लक्ष्मीची. आवरलं दिवस मावळच्या टायमिंगमध्ये लक्ष्मीपूजनची तयारी झाली आणि हो. मिस्टर मला म्हणले, आता जायचं त्यांना तर मग उद्या जातील ते. तर मी मग स्वामींना म्हणलं आणि नैवेद्य करत होते आणि ह्यांना काय म्हणलं मिस्टरांना, तुम्ही काय करा एकदा ना आपल्या इथं केंद्र आहे ना, त्या केंद्रात 10:30च्या आरतीला न्या त्यांना. हा 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 तुम्ही दोघं गाडीवर जा 10:30च्या आरतीला न्या म्हणलं. आणि तसं बोलत बोलत तव्यावर मी निवेद्य टाकले करायला. हा हा आणि निवेद्य टाकले तर ह्यांना त्यांच्याकडे बघूच तर आणि ते म्हणले, हो नेतो म्हणूच तर त्याच्यावर स्वामी आले. बघितले ना तुम्ही फोटो टाकले ना. हो 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 हो. तर तसं म्हणता म्हणताच ते असे निवेद्य मी असे असे पळते होते ना, तर असे केले. तर बघते तर काय त्याच्यावर स्वामी लक्ष्मीपूजनच्या दिवशी. वा. किती आणि सुंदर. हा होत आहे. मग त्यांना म्हणजे नेमकंच म्हणलं, की तुम्ही 10:30च्या आरतीला स्वामीला न्या हा. आणि स्वामींच्या केंद्रात जर गेलं ना आरतीला, तर काहीच राहत नाही. आपलं कोणतंच दुखणं, मानसिक त्रास काहीच काहीच राहत नाही. हो ना मग. मग आणि तसं काय म्हटलं. आपले कितीतरी अनुभव आहेत ना ताई, मानसिक त्रासातनं मुक्त झालेत. मग त्यांना हे तर तोच प्रकार होता ना थोडासा. हां, म्हणजे कसं त्यांना ते वाटायचं, की माझं ऑपरेशन झालं, माझं हे झालं, असं त्यांना त्रास म्हणजे वाटायचा थोडासा. हो का? आणि हो स्वामी तेच आले, तेच. तेच ना ताई. आणि त्या दिवशी नैवेद्यावर स्वामी आले आणि मग इतकं छान वाटायलं. मी स्वामींचं नाव घेतलं, आरतीला न्या म्हणलं आणि मग हे म्हणतात, मग मी दुसऱ्या दिवशी मग रात्रीच त्या रात्री मी म्हणलं, तुम्हाला जायचंय का उद्या? तर तुम्ही आरतीला जा एकदा असं म्हणजे त्यांना म्हणणारच, की लगेच ते हं, म्हणतात, नाही मला त्याच्यासाठी नाही, ते तर माझं मागेच राहिलंय, पण मला हं. पाय दुखायले म्हणून जायचं होतं. बघा. बघा. किती तसं छान, झालं. किती छान. मग तेच ना. आणि परत मग मी स्वामी ते आले ना, मग नैवेद्य ते काय केलं एका प्लेटमध्ये ठेवला. मी लक्ष्मीपूजा मांडली होती लक्ष्मीपूजन दिवशी. तर मग हं,
ते तसंच ठेवले पूजेला. एका दादांना विचारलं तर ते म्हणले तुम्ही त्यांना ना असं एका प्लेटमध्ये ठेवा सगळे दर्शन. मग त्या दिवशी सगळे आले आमच्या घरातले, म्हणजे असं भावकीचे ते सगळे त्या दिवशी स्वामींचं त्या दर्शन घ्यायला आले. वा 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 वा. आणि म्हणजे सगळे आता म्हणाले एवढं आज मी दर्शन घेतलं त्यांच्यापर्यंत स्वामी पोहोचलेच ताई. हो. आणि मग सगळ्यांना छान वाटायला की लक्ष्मीपूजन दिवशी स्वामी आले म्हणून तुझ्याकडे. मग हा. मी सासऱ्यांसाठी केलेली सेवा माझी स्वामींनी स्वीकार बर. केली. किती छान किती मग छान. मी शेअर केला दादांना पण ते अनुभव शेअर केला. ते करतात ना मग ते टाकतात YouTube चॅनेलला. हो 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 हो. ते पण शेअर केला ताई. आणि मग नंतर मला दादांच्या मग मठात जावं वाटायला. मग मला ना म्हणजे संतान प्राप्तीची सेवा घ्यायची होती. हा तर हा. मग मला एक तर मी हे घेतलं समजा ती ही सेवा झाली. आणि मग मला संतान प्राप्तीची घ्यायची होती. दादाला मेसेज केला, दादा मला संतान प्राप्तीची घ्यायची. तर ते म्हणले ताई तुम्हाला कोणती पण सेवा आम्ही मोबाईलवर देऊ शकतो, पण ही ना तुम्हाला इथे यावंच लागते, जोडीला यावं लागते. अच्छा. हा हा तर हा. मग वाटायला पण इतक्या दूर आम्ही इकडे लांब ना, तर मग कसं जाणार काय, कधी माहितीच नाही तिकडचं काहीच नाही. बरोबर बरोबर. फक्त मोबाईलवरच बघितलेलं ना. हा तर हा मग हा. थोडे दिवस असं पण खूप वाटायले दादांचे रिझल्ट प्रदीप दादांचे किती आहेत ना. तर मग वाटायले खूप जावात जावात पण मग असंच चाललंय ठरायले की जाऊ जाऊन आमच्या माझी नणंद आहे का ती पण तिथंच राहते संगमनेरला. बर बर. अरे हो वा. ताई. आणि त्या तिथं असून त्यांना दादा माहित नाहीत, मठ माहित नाही, काहीच नाही, ग्रुप नाही, काहीच नाही. हा हा हा. आणि मी म्हणलं मग ताईला लिंक पाठवली. म्हणलं ताई हे ग्रुप आहे, हे दादा आहेत. मग त्यांना मी फोनवर दररोज त्यांना सांगायला लागले मठाचं असं तसं, मठात जा, असं करा. त्या म्हणल्या मला तर माहिती नाही वहिनी, तुम्हाला कसं माहिती झालं? म्हणलं ते स्वामींनीच नेलं मला त्याच्यात. तुम्ही त्या म्हणते मी इथं असून मला माहित नाही ते मठ कुठे आहे म्हणून. अरे. आणि मग चाललं की वाटायला आता जावं खूप थोडे दिवस झाले. मग जायचं ठरलं मठामध्ये. म्हणजे ठरलं म्हणजे असं चाललंच होतं की आपण ह्या दरबारला जाऊ. तर एक दरबार आला तर तेव्हा आमच्या ताईलाच इकडे यायचं गावाकडे असं झालं. बरोबर मग बरोबर. तेव्हा कॅन्सल झालं. म्हणलं आता तर काय स्वामी नाही बोलवलं ह्यावेळेस. आणि ताई मी कधी मठ बघितला नाही. मोबाईलमध्ये बघितला तेवढाच हां. तेवढाच. हा हा हा. तेवढाच. आणि मला जायच्या अगोदर फक्त 8 दिवसांनी स्वप्न पडलं दादांच्या पूर्ण मठाचं. अरे आणि कसं बापरे. पडलं, हा असं म्हणजे पूर्ण अंधार रात्र आणि रात्रीच आम्ही बसमध्ये म्हणजे असं ट्रिपला निघलो. हा हा हा. ट्रिपला निघलो आणि कुठेतरी थांबली बस. मग कोणीच नाही उतरले त्यातून फक्त मी उतरले. आणि म्हणजे असं दिसायला एक स्वामी इथं म्हणजे त्यांच्या अंगावर भगवे वस्त्र आणि आमच्या गावाकडचे होते, पण तेच होते गावाकडचे हां. अच्छा. तर मग हां, ते पण सोबत आले असं वाटायले. स्वामीच बरं ते स्वामी आहेत. हा आणि ते सोबत आले. मग आम्ही दोघं खाली उतरलो. ते ड्रायव्हर आहेत ना, ते पण खाली उतरले. हा आणि एक ताई माझ्यासोबत खाली उतरली असं स्वप्नामध्ये मला दिसायलं. हा. आणि मग उतरले ताई आणि मग मग पूर्ण बाजूने सगळीकडे अंधार आणि फक्त उजेड कुठे दिसायला आपलं दादाचं नाही का दरबार घेतात दादा, हो 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 हो. पूर्ण ते दिसायले आणि तिथंच उजेड दिसायला. अरे वा. आणि पूर्ण बाजूने अंधार. आणि मग मी गेले. स्वामी पण दिसायले. हा स्वामी दिसले. स्वामी पुढे गेले. हा. दर्शन पण घेतलं तिथं. मुजरा केला. अरे वा. परत नाही का वारुळे. तर वारुळ पण ताई मला स्वप्नात दिसलं मठात जायच्या अगोदर. बाप रे. हो ताई. वारुळ दिसलं आणि मी असा मुजरा केला 3 वेळा. हा हा हा. आणि जिथं दरबार घेत नाही का मधला फोटो ते सगळे हो फोटो आहेत हो ते. हो हो हां, हो. ते. आणि तिथं माहितीये का काय दिसलं मला असे मोठे मोठे मोदक 5 मोदक. अच्छा. हां, मी बर. म्हणलं बाई स्वामी पुढं तर मोदक मी पहिल्यांदाच बघते. गणपतीजवळ तर असते तर. हा. आणि स्वामी पुढं मोदक आणि मी फळं पण होते. पण मी काय केलं फळं नाही घेतले. फळाला हात पण नाही लावला. आणि एक मोठा मोदक माझ्या हातात बसत नाही एवढा मोदक मोठा ताई. ओ. आणि तेवढा मोदक मी उचलला आणि माझ्याजवळ घेतला. बापरे. मग आहेच तुमच्याकडे आता. हां. तुम्ही काय टेन्शन घेऊच नका. हां, तेच ना. आणि मग मोदक घेतला आणि मग आलो बसमध्ये बसलो आणि परत मग ते मी काय म्हणाले, "दादा माझ्या ह्याला ना चार्जिंगच नाही. तुमचं चार्जर देता का?" त्या ड्रायव्हरला म्हणाले मी हां. हा तर ते हा. काय म्हणतात, "नाही माझं येतंय का नाही काय माहिती तुमच्या ह्याला." तर एक व्यक्ती काय म्हणतो आला आणि ते काय म्हणते, "धरा ताई आणि जर आलं ना तुम्हालाच राहू द्या." अय्या. हो, ते म्हणते, "तुम्हाला तुमच्या जर फोनला आलं ना तर ते तुम्हालाच राहू द्या. देऊ पण नका परत." अरे वा. असं पडलं छान. आणि मग आम्ही असं आलो. मग तेवढं स्वप्न म्हणजे सकाळच झाली लगेच. बरोबर. हां. हा. आणि मग स्वप्न त्याच्यानंतर आणि मग आम्ही पहाटेचे स्वप्न खरे ठरतात म्हणतात. हो ताई. आणि मी गेले ना, ते फक्त मी मोबाईलमध्येच बघितला होता मठ दादांचा. हा. मला वारुळ दिसलं, स्वामी दिसले, पूर्ण बाजूला अंधार, फक्त मठामध्ये उजेड हे पण दिसलं. ताई खूप सुंदर अनुभव आहे. मी शेअर करते हा ताई. हो ताई. आणि मठात गेले ताई सांगते ना. हा. आणि मग मठात जायचं ठरलं हां. हम्म. आणि मठात गेलो आणि म्हणजे ते ताईच्या घरी गेलो संगमनेरला.
हा हा आणि दुसऱ्या दिवशी दरबार होता बघा 26 डिसेंबरला आता हा 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 डिसेंबरला गेलतो आम्ही. तर मग त्याची इथं ना ते एक आजी आलेल्या होत्या, तर त्या काय म्हणतात, बाई पुण्याला ना पुण्यामध्ये ना तर आरती ते असते स्वामींची, पण आपल्याला भीतीच वाटते आपल्याला काय येते का नाही, काय होते का नाही, म्हणून आपण घेतच नाही. ते म्हणतात घ्यायची का तुम्हाला म्हणून, तर घेतच नाही ते आजी असं म्हणाले बरं ताईला. तर मी काय म्हणाले, आजी तुम्ही घ्यायची असती ना, मला जर कुठं उठवलं ना तर मी पटकन उठवलं आणि घेईल आरती. मी काहीच नाही विचार करायची असं त्यांना म्हणले मी आदल्या दिवशी रात्री. हा 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 आणि दुसऱ्या दिवशी जायचं ठरलेलंच, आम्ही आदल्या दिवशी मुक्कामालाच गेलतो ना बरोबर ताईच्या घरी. बरोबर हा हा, हा आणि त्या आजीला म्हणलं, जर आजी मला जर उठवलं ना मी पटकन उठल, काहीच विचार नाही करणार. हो. आणि ताई दुसऱ्या खरंय. दिवशी हो. आणि ताई दुसऱ्या दिवशी गेलो मठामध्ये, नंबर वगैरे लावला हा आणि नंबर आला आणि तिथं ना दरबार पण खूप भरलेला होता ताई. खूप हो यूपी, हो एमपी हो तिकडून हो आले होते सगळे. बरोबर आणि मग दादा प्रश्नोत्तर ते घ्यायला लागले आणि म्हणले संतान प्राप्तीवाले कोण कोण येतं, तर त्यांनी ना 3च्या नंतर त्यांचा नंबर लागला. हा हा तर मग 3च्या नंतर लागेल म्हणले, मग आम्ही बसलो सगळ्या सेवा म्हणजे ऐकलं, जप केला मी, हे केलं, असं झालं. हम्म. आणि मग 3 वाजले. 3च्या नंतर मग म्हणजे 12ला पण आरती होती एकदा, 12ला होती ना स्वामींची हो तिथे. हो तर मग तेव्हा दादा म्हणले कोणाला घ्यायची का, तर मग ह्यांना म्हणलं आपण घेऊ, म्हणजे असं वाटलं लगेच की मला रात्री वाटलं आणि लगेच झालं आता. आणि मग पण आमच्या अगोदर एक जोडी समोर निघली, म्हणजे आम्हाला घ्यायची. म्हणलं बरं जाऊ द्या, घेऊ द्या. त्यांना समोर जाऊ दिलं, मी घेऊच नाही, मग काहीच म्हटलं नाही. आणि मग नंतर ती सेवा ते दिली दादांनी आम्हाला सगळ्यांना. आणि दादा म्हणले, पण ताई दादा म्हणले, म्हणजे असं एवढं दादांजवळ भरून आलं. ते आले ना समोर, तर बसले सांगायला आम्हाला. आम्ही 10 जोड्या होतो ताई. आणि ते आले तितक्यामध्ये दादा मला दिसले, की मला एवढं रडायला गेलो खूपच. आई ग आणि ते म्हणाले, तर ते समजून सांगायलेत ना की व्यसन करू नका असं, म्हणजे दुसऱ्या म्हणजे सगळ्या जेंट्सला सांगू लागले, कोणी करत असलं तर सोडून द्या. त्या ताईंना किती ऐकावं लागते, म्हणजे माझ्या बहिणीला बाहेर गेलं की लगेच बायका हे करतात ना, की नाही असं नाही का, हो 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 किती करतात ना. तर मग कुठे पण पाहुण्यात गेले की काय आहे का असं विचारतात. हो हो बरोबर हा, बरोबर दादा म्हणाले, तर तुम्हाला काही नाही, पण माझ्या बहिणीला खूप सहन करावं लागतं या, असं म्हणाले. तर मला एवढं रडू राहिलं ताई, लईच रडू राहिलं. आई आणि ग हा, आणि मग ना, तर मग दादा म्हणते बघा त्या ताईला तर किती भरून आले. मला म्हणले, ताई तुम्ही रडू नका, मी तुमचा भाऊ आहे आणि तुम्हाला आई व्हायचे ना, तर मला मामा व्हायचे म्हणले. अय्या तर ते म्हणले, माझा शब्द आहे, पुढच्या दत्त जयंतीपर्यंत तुमच्या घरी सगळ्यांच्या घरी बाळ येणार म्हणले, सगळ्यांना माझा शब्द आहे म्हणले. वा 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 म्हणले माझा भावाचा, तुमच्या भावाचा हे शब्द आहे, तुम्हाला आई व्हायचे ना, तर मला मामा व्हायचे ना म्हणले. किती छान हो ताई, होती. तसं म्हणले ताई. आणि मग सेवा ते घेतली. आणि नंतर मग 6ला लगेच दादा म्हणते, कोणाला आरती घ्यायची का, तर मग अगोदरच आम्ही काय म्हणलं, हो दादा आम्हाला घ्यायची होती, पण दुपारी ना कोणतरी होतं घ्यायला, तर आम्ही घेतली नाही. म्हणजे बरं ठीक आहे, ह्यांना 6ला द्या ताई. 6ला आम्ही आरती घेतली दोघांनी. वा बघा, मी आदल्या दिवशीच म्हटलं होतं मला जर उठवलं ना तर मी लगेच उठल. लगेच उठेल आणि झालं ताई, मी उठले, आरती झाली. स्वामींना काय म्हणलं आरती करता करता माहितीये का, तिथं चालू आरती आणि लगेच मनात म्हणाले, स्वामी मला काहीतरी द्या ना, तुमचं म्हणजे हे द्या ना, संकेत द्या ना काहीतरी. हा, मला काहीतरी द्या ना. तर म्हणलं बरं स्वामी काय करा, मला फुल पडलेलं दिसू द्या म्हणलं. हा, आरती म्हणजे असं स्टार्ट व्हायच्या अगोदरच म्हणलं फुल तरी पडलेलं दिसू द्या काहीतरी. आणि ताई अगोदर काहीच नाही दिसलं. आरती झाली, सगळं झालं, खाली बसलो प्रार्थना करायला. आणि नंतर उठते तर लाल जास्वंदाचं फुल स्वामींच्या तिथं खाली ओट्याजवळ पडलेलं. आणि ह्यांना म्हणलं तुम्हाला अगोदर दिसलं का, ते म्हणले नाही, मी लक्ष बी दिलं नाही, मला माहित नाही. पण म्हणलं नाही, मला अगोदर दिसलंच नाही, आरतीच्या नंतर दिसलं ते. हो का बघा ताई, तिथं म्हणजे स्वामींनी मला संकेत दिला. दिला बरोबर हा, संकेत दिला ताई, तसं झालं. आणि रात्री घरी गेलो, मग आरती वगैरे 6ची झाली, सेवा घेतली, सगळं केलं. रात्री घरी गेलो, परत ते दादा काय म्हणते, ते देतात ना गिफ्ट, ते देतात ना तिथं. हा हा तर ते काय म्हणते, आता दोघं आलात ना, आता दुसऱ्या वेळेस तिघं या. अय्या हो. आणि मग इतकं छान वाटलं, जाता जाता पण स्वामींनी आशीर्वाद दिला, की तिघं आशीर्वाद या असं. दिला हो. आणि ताई घरी गेले आणि लगेच रात्री घरी गेलो, जेवण वगैरे झाले, झोपलो. आणि मला काय स्वप्न पडायले माहिती का त्याच रात्री, हा की आम्ही म्हणजे आमच्या इकडे घराकडचं आम्ही आलो. आणि काय म्हणतात माझे सासरे काय म्हणतात, की म्हणजे त्या स्वामींना सांगायले, की मला एकदा स्वप्नात नव्हते काय, त्या स्वामींना काय म्हणाले, की मला वाटलं की ही रडल, किंवा ही म्हणल मला नाहीये, मला नाहीये, किंवा हा स्वामीची सेवा सोडून देईल, किंवा असं म्हणेल की मला नाही, म्हणजे असं हे होऊन जाईल, म्हणजे असं टेन्शन मध्ये येईल हा, किंवा हे टेन्शन मध्ये येईल, काय करणार नाही असं. हा आणि ही तर काहीच म्हणत नाहीये.
आणि मला वाटलं रडल, हे होईल, काहीच नाही. म्हणजे मी दादाजवळ रडले होते. मी आत्तापर्यंत कोणापाशी रडले नाही ताई, मला नाहीये म्हणून. बापरे! बघा. कधीच नाही ताई. फक्त दादा किती वर्ष बघितलं. झाले ताई लग्नाला एवढे? म्हणजे एवढे काही नाही ताई, 5 वर्ष आलोय. मग काय विशेष आहे का? नाही कशाला पण एवढं दुःख करायचं? तेच ना. आणि मग कसं स्वप्न पडलं बघा ना, म्हणजे सासरे काय म्हणतात की मला वाटलं ही रडल, पण ही तर कधी रडलीच नाही, कधीच नाही म्हणत ती मला नाही. म्हणजे मी दादाजवळ रडले फक्त, म्हणून मला की स्वप्न कसं पडलं, म्हणजे मी स्वामींजवळ रडले. दादा म्हणजे स्वामी. अगदी, अगदी. बघा खरंय, तसं खरंय. स्वप्न पडलं ताई, ते खूपच दादांचं. सुंदर. आणि हं. नंतर ताई आता अॅनिव्हर्सरी आता होती ना माझी, तर हां, त्या दिवशी काय स्वप्न पडलं, की हां, म्हणजे मी दिवसभर काय म्हणाले, आता सासरे घरी नव्हते, आता गावाला गेलते, तर मग हां. दुकानमध्ये हे असतात ना, तर मग कुठं जाताच येत नाही आम्हाला. हे घरी म्हणजे सासरे घरी नसल्यावर दुकान सोडून नसलं नाही ना की. जाता येत. हां. आणि अॅनिव्हर्सरी त्या दिवशी कसं वाटायलं, मला हं. असं नाही वाटायचं की एखाद्या हॉटेलमध्ये जावा का सेलिब्रेट करावं, काहीच नाही. मला हां, दिवसभर झोपेपर्यंत काय वाटायलं, की कुठेतरी देवाला जायला पाहिजे होतं, महादेवाला, नाहीतर गणपतीला, नाहीतर हां. हां. म्हणजे फक्त गावातल्याच म्हणाले मी, असं बाहेरगावी पण नको बाहेर असं. कुठे हां, उगाचच हां. काय नको तिथे काही नको असं. हां. हां, म्हणजे माहिती आहे ना आपल्याला, आपण नाही जाऊ शकत आपल्या ह्यानं, तर मग असं बरोबर. झोपेपर्यंत झोपताना पण म्हणाले, की "देवा मी कुठंच नाही गेलो, वाटायला अॅनिव्हर्सरी आहे आणि हां, जायला पाहिजे होतं." आणि हां. ताई झोपले रात्री, तर कधी स्वप्न पडलं माहीत नाही. काय हं. स्वप्न पडलं, की आम्ही दोघं अक्कलकोटला गेलो दर्शनाला. वाह! बघा ताई, अक्कलकोटला गेलो आणि कसं पडलं पुन्हा, ते नाही का वटवृक्षाचं झाड आहे. हां, 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 हां. तर स्वप्नात वाटायलं, की म्हणजे कोणीतरी मला सांगायला अगोदर मला माहिती आहे असं मला स्वप्नात वाटलं, की वटवृक्षाच्या झाडाला जर हं. आपण हात लावून इच्छा बोलली ना, ती पूर्ण होते. हां, 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 हां. आणि मला तर माहिती पण नव्हतं तसं. आणि हां. स्वप्नात तसं. आणि मी कसं हं, केलं, हं. दोन्ही हात पटपट म्हणजे असं मागून तर म्हणाले, "चला, चला, समोर चला," असं रांगेत हां, आणि हां. मी वटवृक्षाच्या झाडाला हात लावले आणि हां. म्हणते, "स्वामी, आता दोघं आलेत बरं, आता पुढच्या अॅनिव्हर्सरीला तिघं येऊ द्या." अय्या! होत आहे. होणारच ताई ते सगळं पूर्ण हां. होतं. आणि स्वप्न पडलं ताई, नंतर दर्शन घेतलं. दर्शन म्हणजे कसे स्वामी दिसले ताई मला माहिती का? हां. ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिमूर्ती दिसले. वाह! वाह! तसे दिसले. ताई आणि तुमचं सगळं ते पूर्ण होईल. म्हणजे तुम्ही जसं आता स्वामींना बोलल्या ना, का पुढच्या हो ताई, युनिव्हर्सिटीपर्यंत तसंच ना. आणि होईल. आणि परत काय तिथं दिसले मला ब्रह्म, विष्णू, महेश असे दिसले हां. हं, हं, आणि मग दर्शन घेतलं. मग प्रसाद दिला त्यांनी, नारळ आणि पेढा. आणि मी हं. हातातच ठेवला वरच्या. मी म्हणलं, "माझ्याकडे तर ठेवायला काही नाही. आता मी काय करते, मिस्टरांच्या खिशात ठेवायला देते." हां, 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 आणि हां. मी तसाच ठेवला. आणि मग परत तसे समोर गेले आणि परत एक दादा तिथं बसलेले. म्हणजे कसं हं. ते होम करतात असं वाटायले तिथं काहीतरी हां. अच्छा. हां. हां. आणि मग ते पण कळाले, की कोण म्हणते, की तिथं त्यांच्यापाशी जाऊन म्हणायचं, ती करतेत आपल्यासाठी छोटीशी पूजा आणि मग ते आपली इच्छा बोलायची. आणि हं, मग मी केले. बाकी कोणी नाही बसलं माझ्यासोबतचं आणि मी एकटीच गेले तिथं आणि हं. बसले. ते दादा म्हणतात, "बसा." केलं. उगाच 5-10 मिनिटं काहीतरी लागले असतील त्याला, पण कळलंच नाही ते काय होतं केलं त्यांनी तर हां. हां, हां, आणि मग ते काय म्हणतात, "हात समोर करा." मी हात समोर केले. हां. आणि त्यांनी माझ्या हातात रक्षा दिली ताई, दोन्ही हात भरून गच्च अगं बाई! हां, हां. रक्षा दिली. आणि मग रक्षा देताना काय म्हणते, "ताई होणार का इच्छा पूर्ण?" तर मी काय म्हणते, "हो दादा होणार ना, 100% होणार. आता दोघं आलो, पुढच्या अॅनिव्हर्सरीला आम्ही तिघं येणार." ओह! बघा आता इतकं स्वामींनी बापरे! छान, इतकं नाही छान स्वप्न होणार देतं. नाही. लवकरच तुम्ही आता हा अनुभव शेअर केला ना, तो पण अनुभव तुम्ही लवकर शेअर करा. हो ताई, दादाकडून पण सेवा घेतली ना, आता माहिती आहे 100% होणार म्हणजे होणार. होणार. खरंय, म्हणजे खरंय. कसं ते 2 वेळा ना ताई हे झालेले माझं मिसकॅरेज. अच्छा. हां. नाही, आणि नाही. आता नका टेन्शन घेऊ. सगळं छान होईल हां. हो ताई. त्यानंतर ना मग राहिलंच नाही. मग आता सेवा घेतली आणि आता स्वप्न स्वामींनी इतके छान-छान संकेत दिले, तर हां, आता माहीत संकेत आहे. देतायत स्वामी. बरोबर. आता अॅनिव्हर्सरी झाली ताई, आता पुढच्या अॅनिव्हर्सरीला 100% होणार. मी अनुभव पण शेअर करणार तुम्हाला. हो ताई, लवकर शेअर कराल बघा तुम्ही. हो, हो ताई. खूप हो. छान, खूप छान ताई. मी शेअर करते हां. हो ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.